धन्यवाद. धन्यवाद. सुरेश दादांनी आत्ताच आपले विचार व्यक्त केले. मी आता तुमच्या पुढे उपस्थित आहे तो निवड यासाठी की या कार्यक्रमाचे आयोजक सर्व अखिल भारतीय मराठा महासंघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष श्रीयुत अभिजित राणे, मी माझे सहकारी आणि स्वतः अभिजित सर आम्ही गेले 15 ते 20 दिवस या मेळाव्यासाठी दिवसरात्र काम करतोय. त्याची परिणिती अशी की सर्वात जास्त मेहनत करणारा माणूस निश्चित आजारी पडतो. त्याची चित्र इथं दिसत आहेत तुम्हाला. त्यांना जवळजवळ 103 ताप आहे, तरीसुद्धा ते या स्टेजवर उपस्थित आहेत. म्हणून त्यांनी विनंती केली की ते आज जे काही विचार या मंचावर मांडणार होते ते मी वाचून दाखवावेत. यासाठी मी तुमच्या पुढे उपस्थित आहे. मी जे बोलतोय ते अभिजित राणे बोलतायत एवढं समजून हे भाषण ऐकावं अशी मी आपणास विनंती करतो. मराठा मेळाव्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहिलेल्या मराठा बंधू भगिनींचं मी स्वागत करतो. सर्वप्रथम मराठा समाजाच्या एकत्रीकरणासाठी आणि विविध समस्यांवर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा किंवा होऊ नये यासाठी बऱ्याच विघ्नसंतोषी लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे आपली सगळी शक्ती वापरून वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून हा मेळावा यशस्वी होऊ नये यासाठी प्रयत्न केलेले आहेत. पण तरीसुद्धा या सगळ्या संकटांना आपण तोंड देत इथे बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी पुनश्च आपलं मनपूर्वक आभार मानतो.